संदर्भात? बघा, एक सांगते तुम्हाला, ही सामनामध्ये चाललेली बातमी आहे. कुठल्याही मीडियाच्या अधिकृत पेजवरती पण नाही चॅनलवरती आहे. ही अफवा पसरली जाते. मी जेव्हा प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले, कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाहीयेत या ठिकाणी. फक्त आणि फक्त शुद्ध अफवा. मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे. या माझ्या कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली, तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी. अजिबात घाबरायचं नाहीये. मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? आणि मासे जर कापून देणार नाही तर कस्टमर घेणार कसे? आणि त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मासा न्यावा की आपल्या कोळी ताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे. अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत, नाही महापौर म्हणून मीही परवाच्या दिवशी माझ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय. फक्त आणि फक्त अफवा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांची पूर्ण कोळी समाजाच्या पाठीशी उभी आहे आणि कायम राहणार. मुंबई कोळ्यांची आहे, नाही कोणाच्या बापाची नाही आहे. कोणाच्या बापाची. हे लक्षात घ्या. संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर देखील म्हणतायत तर मासे कापून विकायचे नाही तर काय जिलेबी फाफडा इथे मी विकायचा. पुन्हा सांगते, फक्त उबाटाच्या अधिकृत पेजवरतीच चाललेली बातमी आहे. असं कुठेही नाहीये. पंतनगरच्या फिश मार्केटमध्ये मी फोन केला, ते म्हणाले नाही ताई, आम्ही तर इकडे बसलोय मावरं कापायला. मी सांगितलं कोणी काय बोललं? म्हटलं नाही. म्हटलं तुम्ही येताय का घ्यायला? म्हटलं थांब, बुधवार येऊ दे, मी येते. म्हटलं एक लक्षात घ्या, असं काहीही पक्षाकडनं पूर्ण पाठीशी आहे. शिवसेना पक्ष शिंदे साहेबांचा पूर्ण पाठीशी आहे. ही शुद्ध अफवा आहे. त्यांच्याकडे मी वारंवार बोलते, त्यांनी नाले सफाईवरती विचारावं ना मला प्रश्न. पावसाळ्यापूर्वीच्या पाणी टंचाईवरती प्रश्न विचारावा, रस्ते साफसफाईवर विचारावा. हे काय घेऊन बसलेत? कोळी बांधवांच्या पाठीशी पूर्ण भारतीय जनता पक्ष शिवसेना उभा आहे आणि तो कायम राहणार, यात काही शंकाच नाही. आणि पूर्ण ह्यांना वावरं कोळी बायका नाही कापणार, विकणार तर कोण? तर एक लक्षात घ्या. बातमी बाहेर कशी आली? कारण का महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने नाही, ही अफवा आहे. मी अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये सकाळपासून विचारणा करते. अशा पद्धतीचं कोणीही काही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. उलट मी अशा पद्धतीचे फिश मार्केट आपण ह्यांना बांधून व्यवस्थित सुसज्ज हे कसं देता येईल ह्याकडे आम्ही आता काम करणार. मार्केट डिपार्टमेंटमध्ये किती बाका स्टेटला आलेल्या जागा हँडओव्हर केलेल्या आहेत मार्केट डिपार्टमेंटच्या. मग त्या फिश मार्केटचं रिझर्वेशन असेल, या महिलांना काय सुविधा आहे? मला वाटतं हे आईस बॉक्स देण्याचं काम पण भारतीय जनता पक्षाने सुरू केलं. उपाटाच्या काळात नाही झालं कधी ह्यांना आईस बॉक्स देण्याचं. ते आईस बॉक्स पण आम्ही देतोय. लक्षात घ्या, यांच्याकडे आता काही विषय राहिलेले नाहीये. यांनी लोकांची विकास कामं केली नाहीत म्हणूनच या लोकांना घरी बसवलेलं आहे. मुंबई महानगरपालिका पण यांच्या हातून गेलेली आहे. हे यांच्या कामाचे अपयश आहे. पालिकेकडून या संदर्भात काही सक्तीचं निवेदन किंवा निर्णय काहीही नाहीये. मी पुन्हा सांगते, मार्केटच्या अलका ससाने आता येतील, त्या आता त्यांचं पत्रही अधिकृत पालिकेच्या वेबसाईट वरून आता देणार आहे सर्वांना. एकदम खोटं, धादांत खोटं. 4 महिला इथे बिचाऱ्या बसल्या आहेत, साध्या आहेत त्या बिचाऱ्या माझ्या कोळीन ताई. त्यांच्या वाईट घ्यायच्या खोट्या आणि त्या चालवायच्या. ह्याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा, कोणालाही काही बोलताना सावध राहा. तुमचा ह्या ठिकाणी हे घेऊन ह्यांचा साधेपणाचा फायदा घेऊन ह्यांच्या 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवून पेजवरती टाकतात आहे उबाटा आणि त्यांना शस्त्र करून अशा पद्धतीने आपला सामना पेपर असेल किंवा आपलं वेबसाईट पेज असेल ते चालवण्याचं काम करतात आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, किती खालच्या थराला उतरलेत. कोळी बांधवांना कोण हात लावेल मुंबईच्या? सांगा मला. मुंबई कोळ्यांची आहे, त्यांची आहे ही मुंबई. बिलकुल देणार. मी ताईला सांगितलं, तू बिंदास मावरं काप, मी तुझ्या बाजूला उभी आहे. त्यांची संस्कृती आहे कोळी महिलांची. त्या संस्कृतीला ते आणि कायम मुंबई सुरुवात झाली तेव्हापासून आहे. आज लालबागचा राजा कुठे बसतो? कोळी बांधवांच्या तिथे ना. आज मान कोणाचा आहे पहिल्या पूजेचा? लालबागचा राजाचा, कोळ्यांचा आहे. कोणाची हिंमत आहे कोळी बांधवांच्या हातून मुंबई हिसकवण्याची? त्यांची आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, हे सगळ्या अफवांना अजिबात तुम्ही बळी पडायचं नाही. बरोबर. सरकारला बदनाम करण्यासाठी हे सगळे षडयंत्र आहे का असं तुम्हाला वाटतं? सरकारला आता हे बघा, मी पुन्हा सांगते, त्यांच्या हातून आपलं महाराष्ट्र राज्य सरकार ते तर त्या गेलेलंच आहे.
साहेबांचं या ठिकाणी देवेंद्रजींचं काम ज्या पद्धतीने जोरात चालू आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं काम जोरदार चालू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्स असं आपण पूर्ण जेम पोर्टल सारखे सगळेच विषय आपण असे घेत आहेत की ते आता कंटाळले आहेत. स्टँडिंग मध्ये पण त्यांचं काही अंडरस्टँडिंग होत नाहीये. आपण सगळं पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका करतोय. त्या गोष्टीला ते हे कंटाळलेत, घाबरले. तर आता काय करायचं? तर मग आणि कारण नसताना माझंही नाव, अरे मी तर पंतनगरला चला, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, कोळी महिला, कामिनी वगैरे, सगळ्या तुम्हाला दाखवते, सगळ्या माझ्या कोळी माझ्या मैत्रिणी आहेत. हे सगळं अफवा आहे. उभाटाला आता काही विषय राहिलेले नाहीये आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात. नाही आहे. मी पुन्हा सांगते, मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का? नाही. त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था. काय बोलले तुम्हाला? फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून. मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार. पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार. त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहे आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाने. परत एकदा फक्त सांगा की मासे कापण्यासाठी मुंबईत कुठेही बंदी नाही. मासे कापण्यासाठी मुंबईत कुठेही बंदी नाही. मुंबई ही कोळ्यांची आहे, त्यांची संस्कृती आहे. या ठिकाणी मासे कापण्याची बंदी कुठेही नाही आणि या पद्धतीने प्रशासनाकडनं कुठेही स्टेटमेंट नाही पत्र आहे. नाले सफाईचा दौरा जर पाहिला तर आज शिवसेनेच्या वतीने नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.